नमस्कार मित्रो, वॉक हेरिटेज या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत. आज आपण कोणार्कचे जगप्रसिद्ध सूर्यमंदिर याची सचित्र सफर करीत आहोत. सूर्यमंदिर म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर भव्य दिव्य अशा चाकांचा रथ उभा राहतो व आपले लक्ष प्रथम रथाला असलेल्या महाकाय अशा अत्यंत कौशल्याने दगडात कोरलेल्या रथचक्रांकडे जाते. आपण मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यानंतर ही रथचक्रे आपणास दृष्टीस पडतात. या चाकांना जोडणारी आख व त्यावर बसविलेली मेखई तशीच भली मोठी, अगदी खऱ्या रथांच्या चाकासारखीच. असा हा 24 चाकांचा महाकाय रथ बघताना आपण अगदी दिग्मूढ होऊन जातो. या रथाला जोडलेले 7 विराट अश्व अतिशय कलात्मकतेने कोरलेले दिसून येतात. त्यापैकी आता कालौघात 2च अश्व राहिलेले दिसून येतात. या 7 घोड्यांची नावे अशीच सुंदर व अर्थपूर्ण, जशी गायत्री, बृहती, उश्विक, जगती, दुष्टुप, अनुष्टुप आणि पंक्ती. अशा या घोड्यांचे लगाम हाती धरलेला सारथी जो अरुण व या अलौकिक रथाचा स्वामी म्हणजेच साक्षात सूर्यदेव. असे हे सहस्त्रारश्मी सूर्यदेव आपल्या 7 अश्वांच्या रथात बसून दिवसभराच्या प्रवासाला निघालेले आहेत. अशा या पौराणिक कथेला दिलेले सुरेख मूर्त स्वरूप म्हणजेच ओडिशा मधले हे जगप्रसिद्ध सूर्यमंदिर. या रथचक्रांवर महाकाय असा हा सभामंडप आपल्याला दिसून येतो. हा प्रचंड सभामंडप व विराट अशी रथचक्रे पाहून आपण स्तिमित झालो नाही तर नवलच. या मंदिराविषयी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच प्रमुख म्हणजे जेव्हा भगवान श्रीकृष्णपुत्र सांब दुर्वास ऋषींच्या शापाने कुष्ठरोगाने त्रस्त झाला होता, तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला सूर्यदेवाची उपासना करण्यास सांगितले. कुष्ठरोगातून मुक्त होण्यासाठी सांबाने ओडिशा राज्यात येऊन चंद्रभागा नदीच्या तीरावर सूर्योपासना केली. या सांबाला नदीपत्रात सूर्यमूर्ती सापडली. त्याने चंद्रभागा नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते त्या पवित्र ठिकाणी प्रथम सूर्यमंदिर उभारले. दुसरी आख्यायिका अशी की महाभारतात कर्णाची कवच कुंडले काढून घेण्यासाठी इंद्रदेवांनी ब्राह्मण याचकाच्या रूपात कर्णाला कवच कुंडलांचे दान मागितले व कर्णाने ती दानशूर असल्यामुळे काढून दान केली. यामध्ये इंद्राने कपट केले म्हणून श्रीकृष्णांनी इंद्रदेवाला सांगितले की ही कवच कुंडले पृथ्वीवरून स्वर्गात घेऊन जाता येणार नाहीत, अन्यथा इंद्रपदाचा त्याग करावा लागेल. यावर चिंतित इंद्रदेवांनी सदर कुंडले ही या मंदिराच्या गर्भगृहात ठेवून त्यासाठी पूर्वेला समुद्रदेव व पश्चिमेला सूर्यदेव यांची रक्षक म्हणून नेमणूक करून स्वर्गलोकी प्रयाण केले. याबरोबरच तिसरी आख्यायिका अशी की भगवान विष्णूंनी आपली आयुधे गयासुराच्या वधानंतर ज्या ज्या ठिकाणी ठेवली त्यापैकी त्यांचे कमल पुष्प हे या ठिकाणी गर्भगृहात ठेवले गेले. त्यामुळे या क्षेत्राला पद्म क्षेत्र असेही संबोधले जाते. मात्र कालौघात चंद्रभागा नदी आटली व मंदिराच्या जागेपासून समुद्रही 3 किलोमीटर मागे गेला. आज कोणार्कमध्ये जे मंदिर उभे आहे ती वास्तू 13व्या शतकात उभारली गेली. तत्कालीन ओरिसा नरेश नरसिंहदेव पहिला याने हे सूर्यमंदिर उभारले. हा अत्यंत शूर व कर्तबगार राजा होता. त्याने अनेक शत्रूंवर विजय प्राप्त करून कलिंगाचे राज्य स्थापले. या विजयाचे प्रतीक म्हणून त्याने सूर्यमंदिर बांधावयास घेतले व आपला कीर्तिस्तंभ तिथे उभारला. आज मात्र तो कीर्तिस्तंभ किंवा अरुणस्तंभ येथून जवळच जगन्नाथपुरीच्या श्री जगन्नाथ मंदिरासमोर आपल्याला पाहता येतो. या मंदिराच्या निर्मितीसाठी 12,000 स्थपती व शिल्पकार 12 वर्षे काम करत होते व या राजाने त्यांचे 12 वर्षाचे उत्पन्न यासाठी खर्च केले, असे अकबरकालीन ग्रंथ आईने अकबरी मध्ये नमूद केलेले आहे. या मंदिराच्या बांधणीत वास्तुकला व शिल्पकला यांचा उत्तम मिलाप आढळून येतो. त्यामुळे त्यांचे कोरीव काम व प्रमाणबद्धता आपल्यासारख्यांना निश्चितच वेळ लावते. आपणास दिसत असलेला सभामंडप 40 मीटरपेक्षाही जास्त उंच आहे. त्याच्या पाठीमागे गर्भगृह व त्यावर मुख्य शिखर यांची उंची खूपच उंच दिसून येत असली पाहिजे. हे मंदिर कलिंग स्थापत्य शैलीत बांधले गेले. उंच शिखर व त्यापुढे सभामंडप म्हणजेच जगमोहना व त्यापुढे नटमंडप किंवा नृत्यमंडप या तीनही वास्तूंची प्रमाणबद्धता इतकी उत्तम जमून आली आहे की आजच्या भग्नावस्थेतही हे मंदिर पाहून आपण भारावून जातो.
व आपल्या मनात नक्कीच विचार येतो की त्यावेळेला हे सर्व मंदिर किती विराट व देखणे दिसत असेल. या मंदिराचे सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य किंवा गोष्ट म्हणजे सभा मंडपाचा हा रथ. हा प्रत्यक्षात इतका भव्य दिसतो की आपले डोळे विस्फारतातच. एका प्रशस्त विराट अशा जोत्यावर हा रथ आपणास उभा असलेला दिसत असेलच. या जोत्याच्या चारही भिंतींवर मिळून 12 चक्रांच्या जोड्या कोरलेल्या आहेत, ज्या वर्षाच्या 12 महिन्यांचे प्रतीक आहेत. 12 फूट व्यासाच्या प्रत्येक चाकाला 8 बारीक व 8 जाड आऱ्या कोरलेल्या आहेत. या 8 आरी म्हणजे दिवसांचे व रात्रीचे 8, प्रत्येकी 8 प्रहर. रथाची काही चक्रे ही सौर घड्याळे आहेत. या रथाला जोडलेले 7 अश्व म्हणजे सप्ताहाच्या 7 दिवसांचे प्रतीक आहेत. म्हणजे काय, सूर्याचे किरण आऱ्यांच्या मध्यावर पडून त्याची सावली वेळेनुसार प्रत्येक आऱ्यांवर येते व प्रत्येक आरीवर बारीक पट्टी आहे. त्यावर वेळेनुसार त्या काळची आदर्श दिनचर्या कशी होती हे दाखवले आहे. म्हणजेच दुपारपर्यंत कामे, मग थोडी विश्रांती, नंतर करमणूक, सायंकाळची कामे व नंतर झोप इत्यादी बारकाईने शिल्पांकन केलेले दिसून येते. मी ज्यावेळेस ही सौर चक्राची घड्याळे पाहत होतो त्यावेळेस माझ्या गाईडने ज्या आरीवर सावली पडली होती त्यावेळेचे काम व वेळ ही त्या व्यक्तीने घड्याळ न पाहता अचूक सांगितली व मी मोबाईलमध्ये ती चेक केली असता तंतोतंत तीच वेळ निघाली. केवळ अद्भुत अनुभव पाहावयास मिळाला. त्यामुळे आपणास सर्व बारकावे समजून घ्यायचे असतील तर चांगला प्रशिक्षित गाईड घेणे फार आवश्यक आहे. आता मंदिराच्या तळातल्या भागात जर आपण पाहिले तर या भागात गजेतर आहेत असे दिसून येते. त्या विभिन्न मुद्रांमध्ये हत्ती कोरलेले असून त्यांची संख्या अंदाजे 1452 आहे. त्यावरच्या भागात अनेक देवदेवता, किन्नर, गंधर्व, नाग, अप्सरा, व्याल, विविध मुद्रातील नर नारी, सैनिकांची पलटण, वादक, शिकारीची दृश्ये, पाळीव प्राणी, उत्सवी मिरवणुका इत्यादीच्या मूर्ती असे अत्यंत कौशल्याने कोरलेल्या दिसतात. आता आपण मंदिराच्या पूर्व दिशेला असलेल्या नाट्य मंदिर किंवा नृत्य मंडपाकडे जात आहोत. या मंडपाच्या चौथऱ्यावर कोरीव कामाची अक्षरशः लयलूटच पाहावयास मिळते. या चौथऱ्याच्या भिंतीवर व खांबांवर अनेक नरनारी नृत्य मुद्रेत तसेच विविध वाद्य वाजविताना दिसतात. काही मूर्ती या चामर हलविताना, तर काही धूप व उदबत्ती लावताना, तर काही दीप हातात घेतलेले दिसून येतात. गजशार्दूल, नरव्याल व नाग मिथुने ही मधल्या पट्ट्यात दिसून येतात. या मंदिरात सूर्यदेवतेला अर्पण करण्यासाठी नर्तकी नृत्य करत असे. तर या राजा नरसिंहाने मंदिर बनवताना त्या शिखरावर 20 टनापेक्षा जास्त वजनाचा प्रचंड लोहचुंबक बसविला होता. त्यामुळे समुद्रातून येणाऱ्या जहाजांवरील खलाशांना त्यांच्या होका यंत्राला अडथळा होऊ लागल्याने तो चुंबकच त्यांनी काढून टाकला. त्यावेळेस मंदिराला झालेली इजा व पुढे 16व्या शतकात बंगालच्या इस्लामी राजाने ओडिशा स्वारीत मंदिराचा केलेला विध्वंस यामुळे मंदिराचा बराच मोठा भाग कोसळला. मंदिर भग्न झाले. त्यामुळे तेथील राबता बंद झाला. मंदिर वाळूने भरू लागले. त्यानंतर मंदिर अर्धे रेतीमध्ये गाडले गेले. पुढे 1893 मध्ये ब्रिटिश पुरातत्व विभागाने ते साफ केले. 1901 पासून हे मंदिर साफ करण्याचे काम हाती घेण्यात आले. सभा मंडपाची नाजूक परिस्थिती पाहता ब्रिटिशांनी आत वाळू भरून वास्तू पूर्णपणे सील केली. तसा फलक 1906 साली सभा मंडपाच्या दर्शनी भागात लावला. तर असे हे शिल्पकला व स्थापत्य यांचा अजोड संगम असलेले कोणार्कचे हे सूर्यमंदिर इतके परिपूर्ण आहे की प्रत्येक भारतीयाने ते पाहिलेच पाहिजे. असे हे मंदिर केवळ अद्भुत असेच आहे. ते पाहताना एक वेगळीच ऊर्जा आपल्याला त्या ठिकाणी असल्याचे जाणवते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कोणार्कची सफर? नक्कीच शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.